रामकृष्ण हरी माऊली. पांडुरंगाला गाणं सगळं जनता सुखी ठेव, बाकी काय नको, बाकी काही नको. वर्ष कसा असतो वारीचा अनुभव? वारीचा अनुभव एकदम स्वर्गातले देव खाली उतरतात. अनुभव इथल्या वारीचा आनंद असतो वेगळा. एक बार माणूस या वारीत आला पुन्हा थांबतच नाही. काय सांगाल तरुण पिढीला? तरुण पिढीला एकच सांगणं असेल की वाईट वळणावर जायचं नाही, आई वडिलांची सेवा करायची ना, आपले आराध्य दैवत धर्म पाळायचा, आपली संस्कृती चालत झाली पुढे चालत ठेवायची. जर ह्या प्रवासात माऊलींनी दर्शन दिलं तर काय मागाल माऊलींवर? काय मागितलं? मरण मागणार. होय, मोक्ष. तू शिव संपली बाबा, मला मरण. रामकृष्ण हरी माऊली. पंढरीची वारी आज तरडगाव मध्ये आहे आणि तरडगाव मधल्या वारकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आपण आलेलो आहोत तरडगाव मध्ये. बघूयात वारकरी काय म्हणतायत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. कुठलं गाव? पुणे. पुणे. वय किती? वय 55. आणि वारीचं किती वर्ष? वारीच हे 7वं वर्ष. 7वं वर्ष. कसा असतो वारीचा अनुभव? वारीचा अनुभव एकदम स्वर्गातले देव खाली उतरतात. हा, सगळे माऊली एकत्र येतात. बरोबर. असं एकत्र जर आलं तर आपला भारत एकदम एक नंबर होईल. अरे वा वा. ही वारीची ही शिकवण आहे की माणसानं माणसारखं सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. माऊलीचं, तुकाराम महाराजाचं हे सगळे जे आहे ते असं आहे की एकत्र सगळे माणसं यावं आपल्या भारतातली, एका झाडाखाली बसावं, अरे वा. एक विचार राहावं. बरोबर. एका घरातल्या माणसासारखं पंक्तीला कसे जेवतात, कुटुंब एकत्र कुटुंब असल्यास सून सासू सासरे, सुनन सासू सासरे सगळं सांभाळावं व्यवस्थित. बरोबर. तुकाराम महाराजाचे हे संस्कार, माऊलीचे हे संस्कार, विठ्ठल पंताचे हे संस्कार, रुक्मिणी मातेचे देखील हे संस्कार आहेत. नक्कीच नक्कीच. बर, समजा ही वारी करताना तुम्हाला विठ्ठलाने दर्शन दिलं भगवंतानं, तर एक काय मागणं मागाल तुमच्यासाठी, जगतासाठी काय मागणं मागाल? विठ्ठलासाठी मागणं मागणार की जनता एकत्र येऊ दे. ओके. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर आम्ही मायमर मेडिकल कॉलेजमधून आलो, तळेगावहून, आणि आमची सेवा सोमवारपासून चालू आहे या आठवड्यातली. पूर्ण मार्गावरती लोणीपासून लोणंद, जेजुरी सगळीकडे चालू आहे. आज आमची सेवा तरडगावला होती, उद्या फलटणला आहे. आणि कसा आहे अनुभव? कसा आहे? खूप छान अनुभव आहे. आयुष्यातनं पहिल्यांदा भेटलेला अनुभव आहे. आम्ही डॉक्टर झाल्यापासून की आम्हाला अशी सेवेचा भाग होण्याचा संधी भेटली आणि खूप छान वाटते त्यासाठी. ओके. रामकृष्ण. असं होतं बऱ्याचदा की वारीमध्ये लोक येतात, वारकरी माऊलींच्या दर्शनाला चाललेले असतात आणि कुठंतरी माऊली दर्शन देऊन जातात नकळत. म्हणजे ते असं म्हणत नाहीत की मी माऊली आहे, पण ते आपल्याला दर्शन होऊन जातं. असं कधी झालंय का? झालं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वाटतंय माऊलीची म्हणजे जी आपली इच्छा आहे, टायमाला वेळवलं त्या टायमाला माऊली बरोबर पोहोचण्यासारखं वाटतं. बर तरी पण जर प्रत्यक्षात माऊली भेटीला आल्या, विठ्ठल पांडुरंग आपल्या भेटीला आला, तर असं कोणतं मागणं आहे की ते तुम्ही पांडुरंगाला मागाल? असं मागणं आहे की इथून पुढं पिढी नाही पिढ्या अशी तुमची वारी घडावा, असं एवढंच मागणं आहे. वारी करायला घडली पाहिजे. आणि निघाल्यापासून एक दिवस पाय दुखले, आता काहीच दुखत नाही. कुणी पाय चोळायचं म्हणलं तरी दुखत नाही, कटाळा नाही. आता इथं मसने होते ना पाय चोळायला, मसाजच्या, पण तिथं त्याच्याकडे बघावं नाही वाटलं, पाय दुखत नाही तर बघायचं काय. बरोबर बरोबर. तुम्ही काय मागाल माऊलीकडे? माऊलीकडे काय मागायचं? दरवर्षी बोलवा इकडूनच वारीला काढावा. 35 वर्षाची वारी आमची गावाकडून, पण ह्या वारीचा आनंद घेतला नव्हता. एवढं पहिलीच वेळ आहे आमची वारी द्यायची. भूक नाही, ताण नाही, सगळं पाची पकवान जेवायला भेटतात. आणि प्रत्येक ठिकाणी जाता तिथं अनुभव कसा मिळतोय? गावकऱ्यांचा असेल, त्यांनी केलेली सेवा कसं आहे? सगळे माऊलीच करतात ना, त्याच्यामुळे आनंदाला काय पारावारच नाही. वा वा वा. छान छान छान. ओके. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अहो मागू नका, काय भिक्षाला नाही लागू नका. अरे माऊली म्हणा याची ह्याला किंमत आहे. कश वारी घडते कशासाठी? अरे माऊलीचीच वारी केली पाहिजे, चहा सगळ्यात नाही घेतला पाहिजे. निर्धार मनाने त्याला काय निर्धार माऊली. जय हरी. माऊली माऊली खेळून चला. खेळ रे
बस 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 रामकृष्ण हरी. कुठलं गाव? तुळजापूरचं. तुळजापूरचं होय. वय किती? वय माझं 42. 42. किती वर्ष करताय वारी? मी तशी मग वर्ष झालं करते, पण मला म्हणजे असं देव घेऊन चालू वाटलं म्हणून मी वारी केली. कसा असतो अनुभव वारीचा? लय भारी, लय भारी. हो. बर, समजा पांडुरंगात दर्शन दिलं, काय मागाल पांडुरंगाला? पांढऱ्या का सगळं जनता सुखी ठेव, बाकी काय नको. बाकी काही नको. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. 65 आहे. 65. आणि वारीचं किती वर्ष? किती वर्ष? वारीचे 13 वर्ष झाली. वारी 13 वर्ष झाली. करताय. कसा असतो अनुभव? मस्त वाटतं. काय नाही आपण सगळं घरचं वातावरण सोडून हे करून झालं. असं वाटत नाही बाहेर आलो कुठं आहे ना? काही नाही काय नाही घरचा पर्पज ज्याचा आधीबाजू काय वाटत नाही. बरं आनंदात जाते नेमकी. म्हणजे वारीचा हे 16 महिना 22 दिवस एकदम व्यवस्थित झालं. पांडुरंगानं दर्शन दिलं समजा वारीत, काय मागाल पांडुरंगाला? काय नाही हाय हीच फक्त हातपाय चांगलं दे एवढंच. आणि वारीला येऊ दे. वा वा. रामकृष्ण हरी. परभणी. परभणी. किती वय? 60. 70. किती वर्ष झालं वारी करताय? 7 वर्ष झाले. 7 वर्ष. 7 वर्ष. कसा असतो अनुभव वारीचा? नंबर 1 चांगला आहे. काय ना? पाय दुखतात का? माऊलीने ते सांभाळून सांभाळून घेतात माऊली. बरं. आता वारी करतो माणूस का तर पांडुरंगाच्या भेटीला जातोय म्हणून. पण अशा प्रवासात पांडुरंग आपल्याला नकळत भेट देऊन जातो. जर तुम्हाला पांडुरंगाने भेट दिली, पांडुरंग प्रकट झाला, तर काय मागाल पांडुरंगापासून? काय समाधानी सुख. आमची वारी घोडवा हेच मागणार. समाधानी मागणार. समाधान मागा, सुख. वा वा. रामकृष्ण हरी. लातूर. लातूर. किती वय? 80. आणि वारी किती वर्ष करताय? 22 वर्ष. 22 वर्ष झाली. कसा असतो वारीचा अनुभव? कसा असतो वारीचा अनुभव? इथल्या वारीचा आनंद असतो वेगळाच. एक बार माणूस या वारीत आला पुन्हा थांबवतच नाही. काय ना? हा. आता 80 वय झालं, पाय दुखते का? नाही. नाही ना? पांडुरंग सामावून घेतोय. हो. बरं, पांडुरंगानं दर्शन दिलं तर काय मागाल पांडुरंगापासून? काय मागायचं एवढंच आहे. आपल्या शरीराला ह्याला त्रास होणे सुख राहावं एवढंच मागायचं. काय मागून मग? कुठलं गाव? लोणावळा, मावळ, पुणे. वा वा वा. किती वय? किती वय आता 22. आणि वारी किती वर्ष? 12वी. 12वी वारी आहे का? 12वी वारी. अरे वा, 10व्या वर्षापासून चालू केली होती का वारी? 4थीला असताना तेव्हापासून. कसा असतो अनुभव? अनुभव एकदम भारी. आता वारीतला अनुभव आहे काय, उलट तरुण पिढी वळली पाहिजे. आपली महाराष्ट्राची परंपरा आहे, आपला धर्म आहे, याच्या बाबतीत जागरूकता झाली पाहिजे आपली. पण काय सांगाल तरुण पिढीला? तरुण पिढीला एकच सांगणं असेल की वाईट वळणावर जायचं नाही, आई वडिलांची सेवा करायची ना, आपले आराध्य दैवत धर्म पाळायचा, आपली संस्कृती चालू झाली पुढे चालत ठेवायची. आता आमची मावळ तालुका दिंडी आहे. 39 रथमाग माऊलींच्या रथमाग आम्ही चालतो. आमचे भाऊ परंपरा सुरू आहे. वडील आहे माझे, वडील 25 वर्ष वारी करतात. आता ते आता कमिटीवरती आहे. मी मृदुंग वाजवतो. बरं बरं बरं. छान छान. मी सेवा करता. हा, मी सेवा करतो. आता ह्या प्रवासात प्रत्येक माऊली, प्रत्येक वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी चाललाय. जर ह्या प्रवासात कुठं पांडुरंगानं भेट दिली कशाही रूपात, काय मागणं असेल पांडुरंगाचं? काय मागणं असेल? इथून पुढचं आयुष्य इथपर्यंत चांगलं दिलं, इथून पुढचं आयुष्य चांगलं, आई वडिलांची सेवा घडो आणि काय जावं दुसरं, आनंदी राहो. काय सगळं तर दिले देवानी, या वाटेवर काय मागायचं देवाकडे अजून? अजून एक प्रश्न. आम्ही इतक्या वारकऱ्यांसोबत बोललो, कुठल्याही वारकऱ्यांना स्वतःसाठी काय मागितलं नाही. एकतर जगासाठी चांगलं कर, जगाचं कल्याण कर, तुझी वारी सतत घडत राहो, देह शाबूत राहून आमची वारी सतत घडत राहो, एवढंच मागणं मागितलं. वारकरी असं कसं काय बरं स्वतःसाठी काहीच मागत नाही? इथं आलेला प्रत्येक हे बघा, घरी सगळ्यांच्या दान धर्म सगळे भरपूर पैशावाले आहेत, पण इथं आल्यावर सगळ्यात सामान्य होतो. देवापुढे सगळे झुकतात. सगळ्यांची इच्छा आहे की सगळ्यांना भरपूर दे द्यावा. हे आयुष्य दिले आतापर्यंत, वाढ वडिलांनी जे आपल्याला सांभाळले त्यांना बिन पुढे सांभाळू आपण. त्यांची आपली ज्याची सेवा करा, त्यांची आयुष्यभर सेवा करू, एवढीच प्रार्थना आहे. ही वारी अशी चालू राहो आणि सगळे आपल्या महाराष्ट्रातले, भारतातले शेतकरी, एकतर सैनिक जे आपली सेवा करतात, पोलीस कर्मचारी, आपले डॉक्टर झाले, सगळे जगातली सगळी माणसं सुखी राहो, एवढीच प्रार्थना या विठ्ठल चरणी प्रार्थना. बाकी काही नको द्यावा आणि वारी करत राहू. रामकृष्ण. वय किती? वय कोणा 50, 60, 70. आणि वारी किती वर्ष झालं करताय? वारीला दिवस झाले करते, 4 वर्ष झाली. बर, कसा असतो अनुभव वारीचा? चांगला आहे. काय ना? हो. कसं वाटतं? पाय दुखतात का?
मी पाय चालतच नाही, वाहनात बसते. होय का? बर बर. समजा वारी करताना माऊली भेटल्या कुठं, पांडुरंगानं दर्शन दिलं, काय मागाल पांडुरंगाला? काय मागायचं, हात जोडायचे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कुठलं गाव? हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्हा. हो, एवढं लांब? हिंगोली जिल्हा बी आहे, हिंगोली गाव बी आहे. बर. आणि किती वर्ष झालं वारी करताय? 8 वर्ष आहे. 8 वर्ष. बर. कसा असतो वारीचा अनुभव? छान वाटते, आनंद वाटते, घरच्याची आठवण येत नाही. बर. आनंदी आनंद असतो. आनंदच वाटते. हा. बर. समजा आता पांडुरंगाच्या भेटीला चालले, प्रत्येक वारकरी पांडुरंगाच्या भेटीला जातो. हो ना. जर पांडुरंग भेटला, पांडुरंगानं दर्शन दिलं, काय मागाल पांडुरंगाला? काय नाही, तुझ्या दर्शनाला येऊ दे, असंच बारीला येऊ दे. हा. बाकी काय नको? बाकी काय नको. वा, छान. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला चला चालत चालत जाऊया. कुठलं गाव? सांगली मिरज. मिरज. बर. किती वय? वय आता 80 आहे. 80. वारी किती वर्ष करताय? 25 वर्ष झाली. 25 वर्ष झालं. कसा असतो वारीचा अनुभव? अगदी एक नंबर आहे बघा. आहे ना? माऊली संगट आलं तर काय कटाळ येत नाही, काय नाही. लोक तुमच्यासारखे भेटते, हसते, खेळते. वा वा वा, छान. हा? आता छान 80 आहे. वय झालं, 80. पाय बी दुखत नाहीत का? नाही नाही, अजिबात नाही. इथं जरा ह्या वर्षी जरा इथं दुखा लागले. बर बर. इकडं नाही. पण माऊली सामावून घेतात. हो, समोर ते माऊलीच्या आजीवर चाललो आम्ही, हा. त्यांनीच चालायला लावली. बरोबर. जर ह्या प्रवासात माऊलींनी दर्शन दिलं तर काय मागाल माऊलींजवळ? काय मागितलं, मरण मागणार. हा? होय, मोक्ष. तू शिव संपली बाबा, मला मरण दे. रामकृष्ण हरी. रा-